आज आपण ऐकणार आहोत की बुध बृहस्पतीची कहाणी म्हणजे बुधवारची कहाणी। चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा। ह्या आपल्याला स्क्रीनवर जो फोटो दिसतोय त्या फोटोमध्ये खाली जो हत्ती आहे त्या हत्तीची कहाणी आज आपण पाहूयात। तर एक राजा असतो, त्याला 7 सुना असतात आणि त्या सुनांच्या घरी एक मामा भाचे दररोज भिक्षेला येत असतात आणि त्या सुना राण्या श्रीमंत असून सुद्धा आमच्या हात रिकामे आहेत असं म्हणतात आणि त्यांना मामा भाच्यांना काहीच दान देत नाहीत। असं बरेच वर्ष होतं। मग एकदा त्या राजावर खरंच दारिद्र्य येतं आणि त्यांचे खरेच हात रिकामे होतात। मग ते भिक्षा मागतात तेव्हा सगळ्या सुना म्हणतात की आमच्या हातात काय नाही, आमच्या हात खरंच रिकामे झालेत आता। मग सगळ्यात धाकटी सून असते, ती हुशार असते, तिथे त्या मामा भाच्यांच्या पाया पडते, म्हणते की आम्ही ब्राह्मणांना विनमुख लावल्यामुळे आमच्यावरही अशी परिस्थिती आली आहे, आमची परिस्थिती पूर्वीसारखी होण्यासाठी काय उपाय असेल तर सांगा। तर त्यावर ते दोघं मामा भाचे ब्राह्मण म्हणतात की दर बुधवारी ब्राह्मण जेवायला घालावा आणि घराच्या जर नवरा प्रवासाला गेला असेल तर घराच्या मागं 2 बाहुल्या काढून पूजा करावी, जर धन हवं असेल तर पेटीवर पूजा करावी, पेटीवर त्या 2 बाहुल्या काढायच्या आणि त्याची पूजा करायची, जर का तुम्हाला धान्य हवं असेल तर कोठारावर 2 बाहुल्या काढून त्याची पूजा करावी। मग असं ती पूजा करते, 1-2-3 वर्ष ती हे व्रत करते। श्रावण महिन्यात 4 बुधवार आले की हे व्रत ती करते। मग एके दिवशी तिला स्वप्न पडतं की आपण ब्राह्मण भोजन घालतोय आणि आपल्या हातामध्ये चांदीच्या तुपाचा तांबला आहे आणि आपण ब्राह्मणांना तूप वाढतोय। मग ती हे पडलेलं स्वप्न तिच्या जावांना सांगते, तर तिची जावा थट्टा करतात, चेष्टा मस्करी करतात। मग इकडे काय होतं, ह्या ज्या सुनेचा नवरा असतो तो एका कामासाठी दुसऱ्या राज्यात गेलेला असतो। मग तिथला राजा मरतो। मग त्या राज्याची अशी प्रथा असते की नवीन राजा गादीवर बसवल्याशिवाय ह्या राजाला धन देता येत नसतं। मग त्या गावामध्ये काय करतात, हत्तीच्या गळ्यामध्ये माळ घालतात आणि तो हत्ती हा हार ज्या माणसाला घालेल त्या माणसाला राजा बनवायचा असं म्हणतात। हत्तीन सर्व गावात फिरते आणि ह्या माणसाच्या गळ्यात हार घालते। लोक ते पाहतात। मग तो असा जरा गरीब परिस्थितीचा असतो, फाटलेले कपडे वगैरे घातलेले असतात, त्याच्या गळ्यातून तो हार काढतात, त्याला हाकलून पिटवून लावतात, परत अजून एकदा हत्तीने फिरवतात। मग तेव्हा देखील हत्तीन त्याच्याच गळ्यात हार घालते। मग असं झाल्यामुळे 3-4 वेळा असं होतं। मग त्यामुळे त्यालाच राजगादीवर बसवण्याचा निर्णय घेतात आणि विचारपूस करतात। तर हा अन्नाला महाग झालेला असतो म्हणून कष्ट करण्यासाठी इकडे आलेला असतो, पण हत्तीनीने 3 वेळा त्याच्या गळ्यात हार घातल्यामुळे यालाच राजगादीवर बसवतात। मोठा राज्याभिषेक होतो। मग तो राजा जो असतो तो आपल्या राज्यातील लोकांसाठी मोठं तळ्याचं काम करतो। मग ते तळ्याचं काम काढलेलं असतं। मग त्यासाठी मजुरीसाठी ह्या राजाची बायको आलेली असते आणि तो पाहताच तळाच्या तिथं पाहताच तो आपल्या बायकोला ओळखतो। मग ते पाहिल्यानंतर बायकोला खूप आनंद होतो। मग तो आनंद झाल्यानंतर त्याची बायको त्याला सांगते की मला असं स्वप्न पडलं होतं की मी खूप मोठं ब्राह्मण भोजन घातलं आणि चांदीच्या पेल्यामध्ये तूप वाढत आहे असं स्वप्न पडलेलंच सांगते। त्यानंतर मग जो राजा असतो तो ब्राह्मण भोजन घालूया म्हणतो आणि मग ब्राह्मण भोजन घालताना तिला चांदीचं तुपाचं तांबलं तूप वाढायला देतात आणि ती तूप सगळ्यांना वाढते। तिच्या जावांनी चेष्टा केलेली असते, त्या बघतात, त्यांना देखील आश्चर्य वाटतं आणि जसं तिला बृहस्पती प्रसन्न होऊन तिचं दारिद्र्य गेलं तसं तुमचं आणि आमचं पण जावो असं म्हणून ही 7 उत्तराची कहाणी 5 उत्तर सफळ संपूर्ण। व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।